कोल्हापुरात आज स्त्रीमुक्ती चळवळीच्या 50 वर्षांचा महत्त्वपूर्ण टप्पा साजरा झाला। शिवाजी विद्यापीठाच्या शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन आणि महाराष्ट्र स्त्रीमुक्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमानं आयोजित जिल्हा स्त्रीमुक्ती परिषद स्त्रीवादी चळवळ आजही तितकीच महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन मुंबईच्या स्त्रीमुक्ती संघटनेच्या विश्वस्त शारदा साठे यांनी केलं। त्यांनी आपल्या बीजभाषणातून स्त्री चळवळीचं एनजीओकरण, अनुभवलेल्या अडचणी आणि नव्या पिढीकडून मिळालेल्या प्रतिसादाच्या आधारे उभारलेली नवीन उभारी याचा उल्लेख केला। स्त्रीमुक्ती चळवळीला 50 वर्षे पूर्ण होत असताना आज शिवाजी विद्यापीठात आयोजित जिल्हा स्त्रीमुक्ती परिषदेत चळवळीच्या इतिहासाचा, प्रवासाचा आणि भविष्यातील दिशेचा व्यापक आढावा घेण्यात आला। उद्घाटन समारंभात बीजभाषक म्हणून बोलताना मुंबईच्या स्त्रीमुक्ती संघटनेच्या विश्वस्त शारदा साठे यांनी स्पष्ट शब्दात प्रतिपादन केलं की शोषणमुक्ती आणि मानवतापूर्ण जग निर्माण करण्यासाठी स्त्रीवादी चळवळ आजही तितकीच आवश्यक आहे। त्या म्हणाल्या की गेल्या काही वर्षात स्त्री चळवळीचं मोठ्या प्रमाणात झालेलं एनजीओकरण, त्यातील विस्कळीतपणा आणि नवीन आव्हानांमुळे चळवळीला काही प्रमाणात फटका बसला। मात्र विविध स्तरांवरील स्त्रियांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून सुरू झालेली जागरूकता आणि त्यातून मिळालेला प्रचंड लोकसहभाग यामुळे चळवळीला एक नवीन उभारी मिळाली आहे। यानंतर जिल्हा समन्वयक छाया राजे यांनी चळवळीनं एकला चलो रे पासून मिल के चलो रे असा सांघिक प्रवास कसा केला याचा उल्लेख केला। पुढील 50 वर्षांची दिशाही संघटितपणेच ठरवावी लागेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं। कार्यक्रमाची सुरुवात माता सावित्रीबाई फुले आणि शारदाबाई पवार यांच्या प्रतिमांच्या अभिवादनानं झाली। स्वागत आणि प्रास्ताविक डॉक्टर भारती पाटील यांनी केलं। सूत्रसंचालन रेश्मा खाडे यांनी तर प्रीती सरदेसाई यांनी आभार मानले। संस्थेच्या प्रतिनिधींसह विविध महिला संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या, शिक्षक आणि विद्यार्थिनींची मोठी उपस्थिती आजच्या परिषदेची व्याप्ती दाखवून देणारी होती।